श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकांनो, 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता मोठा धमाका होणार. कर्क राशीचे नशीब पालटणार आणि लोक मागे मागे धावणार. तुमच्या येणाऱ्या आठवड्यात ह्या 3 चुका केल्या तर तुम्हाला त्या महागात पडतील. मित्रांनो, कधी कधी शांतता ही एका मोठ्या आणि भयंकर वादळाची नांदी असते. जर गेल्या काही दिवसापासून तुमची रात्र चिंतेत जात असेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला असेल, मेहनतीचे फळ न मिळता लोक तुम्हाला सतत ताणे मारत असतील आणि अचानक उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांनी तुम्हाला घेरले असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी निसर्गाचा थेट संदेश आहे. 14 ऑगस्टच्या त्या एक मध्यरात्री असा एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ज्योतिषीय ग्रहयोग बनत आहे, जो तुमच्या नशिबाचे बंधदार एका फटक्यात उघडून टाकणार आहे. देवांचे देव देवगुरु बृहस्पती उदित होताच कर्क राशीचे नशीब रातोरात 360 अंशात फिरणार आहे. ज्यांनी आजवर तुम्हाला कमजोर समजले, तुमची आयडिया चोरून स्वतःचे नाव केले, आता तेच लोक तुमच्या मागे मागे फिरून तुमच्या पायाशी येऊन उभे राहतील. पण लक्षात ठेवा, हे दिवस जितके भाग्याचे आहेत तितकेच ते एका भयंकर धोक्याचे सुद्धा आहेत. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडून गेलात किंवा काही गडबडीत स्किप केला तर येणाऱ्या आठवड्यात नकळत होणाऱ्या 3 अशा भयंकर चुका तुम्हाला आयुष्यात कधीही भरून न निघणाऱ्या मोठ्या संकटात टाकू शकतात. वक्री शनीची कडक नजर थेट तुमच्या जीवन आणि धनभावावर आहे. त्यामुळे गुरुचा हा सुवर्ण काळ तुमच्यासाठी वरदान ठरणार की एका चुकीमुळे सर्व काही गमावून बसण्याची वेळ येणार. हे पूर्णपणे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. 1, 2 नव्हे तर पूर्ण 5 मोठे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहेत आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत समजून घेणे अत्यंत अनिवार्य आहे. तर कर्क राशीच्या जातकांनो, 14 ऑगस्टला होणारा हा बदल सामान्य नसून धनलक्ष्मी योगाचा थेट संकेत आहे. देवगुरु बृहस्पती उदित होताच त्यांच्या प्रचंड ऊर्जेचा प्रभाव तुमच्या धन आणि भाग्याच्या घरावर एकाच वेळी पडणार आहे. गेल्या काही दिवसापासून सूर्याच्या भयंकर तेजामुळे गुरुग्रहाची ताकद दबली गेली होती. त्यामुळे तुमचा पैसा अचानक अडकत होता, मानसिक अस्वस्थता वाढत होती. पण गुरु उदय होताच बनणारा हा शुभ ग्रहयोग तुमच्या नशिबाचे बंधदार एका फटक्यात उघडणार आहे. अडकलेली रक्कम आणि न मिळालेले पेमेंट थेट तुमच्या बँक खात्यात. जर तुमचा पैसा एखाद्या क्लायंटकडे, नातेवाईकाकडे किंवा सरकारी कामात अडकला असेल तर 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान अशा काही हालचाली घडतील की समोरील व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे परत करायला येईल. इतकेच नाही तर ज्या व्याजाच्या आणि कर्जाच्या हप्त्यांनी तुमच्या रात्रीची झोप उडवली होती, त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी गुरुदेव तुम्हाला अचानक इन्कमचा नवीन सोर्स दाखवतील. हा असा काळ असेल जिथे तुम्ही 1 रुपया गुंतवाल तिथे तुम्हाला 10 रुपयांचा फायदा मिळेल. पण थांबा, इथेच खरी मेक आहे. धनभावावर आधीपासूनच वक्री शनीची तिरकी दृष्टी आहे. जर तुम्ही या काळात लालचेत येऊन किंवा कोणाच्या सांगण्यावरून लॉटरी, जुगार किंवा सोचे समजल्याशिवाय शेअर मार्केट मोठी गुंतवणूक केली तर आलेला पैसा क्षणार्धात गायब होऊ शकतो. हा पैशाचा पाऊस नक्की कोणासाठी आणि कधी पडणार याची गुप्त वेळ मी पुढे सांगणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुग्रहाची अमृत दृष्टी तुमच्या केंद्र आणि भाग्याच्या स्थानावर पडल्याने सर्व सुख योग निर्माण होत आहे. हा काळ केवळ परदेश प्रवासासाठीच नाही तर घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात आनंदाची उधळण करणारा ठरेल. जर तुमचे व्हिसाचे काम अडकले असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा परदेशी क्लायंटशी संबंधित व्यवसाय असेल तर अचानक मोठे कॉन्ट्रॅक्ट्स मिळून उत्पन्नाचा नवा मार्ग उघडेल. कौटुंबिक आयुष्यातील जुने तणाव संपून घरात पुन्हा एकदा हसते खेळते वातावरण निर्माण होईल. सुख शांती. महिला, नवविवाहित आणि ज्येष्ठांसाठी आनंदाची मोठी लाट आहे. विवाहित महिलांच्या आयुष्यात पतीचे पूर्ण प्रेम आणि सहकार्य लाभेल. सासरच्या मंडळीसोबत असणारे गैरसमज दूर होऊन मान सन्मान वाढेल. ज्यांचे लग्न जमत नव्हते त्यांच्यासाठी अत्यंत योग्य आणि श्रीमंत घराण्यातून स्थळ येण्याचे प्रबळ योग आहेत. घरातील वृद्धाची
आरोग्य सुधारेल, दीर्घकाळापासून चाललेल्या नातेवाईकातील वादावर पडता पडेल आणि नातवंडाकडून एखादी खूप मोठी गोड बातमी ऐकायला मिळाल्याने मन अत्यंत प्रसन्न राहील. तरुण वर्ग, उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना सहजरित्या संधी मिळेल. तसेच नवीन प्रोजेक्ट किंवा करिअरच्या सुरुवातीलाच उत्तम यश मिळाल्याने तरुणांचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. वय वर्ष 30 ते 40 दरम्यान असलेल्या कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल. जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर या काळात पुत्र कन्या लाभाची अत्यंत शुभ बातमी घरात गुंजू शकते. या व्यतिरिक्त स्वतःच्या हक्काचे नवीन घर किंवा गाडी खरेदी करण्याचे स्वप्न याच काळात पूर्ण होईल. कौटुंबिक स्तरावर आर्थिक स्थैर्य आल्यामुळे 30 ते 40 वयोगटातील लोकांचे आयुष्य एका नवीन आणि सुरक्षित टप्प्यावर पोहोचेल. तर कर्क राशीच्या जातकांनो, गुरुग्रहाचा उदय तुमच्या आरोग्यासाठी संजीवनी बुटी ठरणार आहे. गेल्या काही दिवसापासून कर्क राशीच्या लोकांवर गुरुची अस्वस्थता आणि वक्री शरीराची दृष्टी यामुळे शारीरिक त्रास वाढला होता. विनाकारण डोकेदुखी, छातीत अस्वस्थता वाटणे, रात्री अचानक भीती वाटणे किंवा प्रचंड थकवा येणे या सगळ्या समस्यांनी तुम्हाला त्रस्त केलं होतं. पण 14 ऑगस्टला देवगुरु उदित होताच बनणारा आरोग्य सुख योग तुमच्या शारीरिक सर्व नकारात्मक ऊर्जा एका फटक्यात बाहेर फेकून देईल. वर्षानुवर्ष चालणारे जुने आजार आता वेशीबाहेर. जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः बऱ्याच काळापासून एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असाल आणि औषधाचा कोणताही फरक पडत नसेल तर या गुरु उदयाच्या प्रभावाने योग्य डॉक्टर आणि योग्य औषधोपचार मिळण्याचे रस्ते खुले होतील. शरीरातील आळस नाहीसा होऊन अंगात एक वेगळीच ऊर्जा सळसळेल. मानसिक तणावाचे काळे ढग दूर होऊन तुमचे मन अत्यंत प्रसन्न आणि शांत राहील, ज्यामुळे दैनंदिन कामात दुप्पट गतीने यश मिळू लागेल. मात्र एका गोष्टीबाबत निष्काळजीपणा भारी पडू शकतो. शनीचा प्रभाव अजूनही कायम असल्याने विशेषतः जिमला जाणारे किंवा खेळाडू यांनी स्नायू ताणले जाणे आणि दुखापतीपासून सावध राहणे, तसेच वाहनाचा वेग मर्यादित ठेवा आणि घाईघाईत कोणतेही काम करू नका. हा लहानसा नियम पाळला तर गुरुग्रहाची दिव्य ऊर्जा तुम्हाला वर्षभर निरोगी आणि फिट ठेवेल. प्रमोशन, पगारवाढ आणि इच्छित स्थलांतराचे वेगाने योग. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रमोशनची वाट पाहत असाल किंवा मनपसंत ठिकाणी ट्रान्सफर मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर 14 ऑगस्ट नंतर तुमच्या मार्गातील सगळे अडथळे दूर होतील. नोकरी शोधणाऱ्यांना थेट मोठ्या कंपन्यांकडून कॉल येऊ शकतात. इतकेच नाही तर ज्या सहकाऱ्यांनी तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थाने रचली होती किंवा जे तुम्हाला सतत ताणे मारत होते, आता तेच लोक तुमच्या कामाचा उडणारा डंका पाहून तुमच्याकडे मान झुकवतील आणि सल्ले मागण्यासाठी तुमच्या मागे मागे फिरतील. पण ही एक चूक केली तर संपूर्ण करिअर धोक्यात येऊ शकते. कर्मभावात आणि नशिबाच्या घरात गुरुची दृष्टी असल्याने कर्मशुद्धी ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. या काळात अति अहंकार येऊन किंवा रागाच्या भरात तुमचे आई वडील, पाठीराखे शिक्षक किंवा वरिष्ठाचा अनादर मुळीच करू नका. कोणाविषयी अपशब्द बोलल्यास किंवा गर्वाने वागल्यास गुरुचा हा शुभ प्रभाव लगेच नष्ट होऊ शकतो. त्यामुळे मिळालेल्या यशातही नम्रता ठेवा आणि प्रगतीचा मार्ग सुकर करा. एकीकडे गुरुदेव नशिबाचे बंद दरवाजे उघडत आहे तर दुसरीकडे वक्री शनी तुमच्यावर कडक नजर ठेवून आहे. शनिदेव सध्या वक्री चालीने भ्रमण करत आहे आणि त्यांची दृष्टी थेट तुमच्या सुख संपत्ती भावावर पडत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन मोठे ग्रह गुरु आणि शनी एकाच वेळी सक्रिय असतात तेव्हा थोडीशी चूक सुद्धा तुमचे मोठे नुकसान करू शकते. पुढील 138 दिवस शनीची ही वक्री दृष्टी तुम्हाला पारखणार आहे. त्यामुळे गुरुच्या शुभ प्रभावाचा पूर्ण लाभ हवा असेल तर मागील 3 मोठ्या चुका करणे तात्काळ टाळा. एक म्हणजे मालमत्ता आणि पैशाच्या व्यवहारात डोळे झाकून सही करू नका. 2 वाणीचा कर्कशपणा आणि नात्यामधील अहंकार बाजूला ठेवा. आणि 3 गुप्तता पाळा. स्वतःचे प्लॅन्स कोणालाही सांगू नका. तर कर्क राशीच्या जातकांनो, गुरुग्रहाची पूर्ण ताकद मिळवण्यासाठी आणि वक्री शनीचे वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी हा एक सोपा उपाय नक्की करा. ज्योतिषशास्त्रानुसार कितीही मोठे ग्रहयोग आले तरी जोपर्यंत आपण त्या ग्रहाची ऊर्जा स्वतःकडे
आकर्षित करत नाही तोपर्यंत पूर्ण फळ मिळत नाही. दर गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर तांब्यात थोडे शुद्ध पाणी घ्या. त्यात चिमूटभर हळद आणि एक पिवळे फूल टाका. हे जल बृहस्पते नम या मंत्राचा 11 वेळा जप करत भगवान विष्णूंना किंवा केळीच्या झाडाला अर्पण करा. हा अत्यंत सोपा आणि नाममात्र खर्चाचा उपाय तुमच्या कुंडलीतील गुरुला इतके मजबूत करेल की नशिबाची दारे आपोआप उघडतील. तर मित्रांनो, 14 ऑगस्ट नंतर कर्क राशीच्या आयुष्यात येणारा हा सुवर्ण काळ नक्कीच तुमचे जीवन बदलणारा ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या ज्योतिषीय माहितीचा थोडा जरी फायदा वाटला असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये गुरुदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये सचोटीने पूर्ण श्रद्धेने बृहस्पती नमः टाईप करा. तसेच तुम्हाला आरोग्याची किंवा पैशाची काही समस्या आहे का ते कमेंटमध्ये सांगा. आम्ही त्यावर नक्की मार्गदर्शन करू. आणि हो, अशाच नवनवीन आणि अचूक भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. शेजारील घंटेचे बटन दाबा. तुम्हा सर्वांचे येणारे दिवस आनंदीमयी आणि समृद्धीचे जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.